मस्त असा फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कृष्ण रूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि बघा मस्त असं सजवलाय। हा पेशवा रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। गायीवर आरूढ झालेले बाप्पा असणार आहे। मोत्यांची माळ टाकलेली बाप्पामध्ये आणि एक मोरपंख दिलेला आहे। हा पूर्ण बाप्पा काहीतरी आगला वेगळा मुकुट पाहायला भेटणार आहे। हा 2.5 फुटी बाप्पा असणार आहे। आता फेटा पण काहीतरी युनिक तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा आणि इकडे तुम्हाला मल्हार रूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे। हा 2.5 फूट बाप्पा असणार आहे। तबल्यावरचा गणपती पाहायला भेटणार आहे। आणि हा 2.5 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा आणि सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे। पाहू शकता काहीतरी कलरफुल तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। किती टाइम लागतो तरी शेला आणि पितांबर मारायला? हा कोहली बाप्पा असणार आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर चॅनलवर। आणि आज आपण आलेलो आहोत श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ, जो खोपोली मार्गला आहे, पेन खोपोली मार्गला जाताना दिसतो। त्या साईडला आज व्हिजिट करायला आलं। थेट जाऊया कला केंद्रामध्ये, बघूया कोणकोणती गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे। चला बोलूया गणपती बाप्पा मोरया आणि करूया व्हिडिओला सुरुवात। मंडळी हाय पेन खोपोली बायपास, हा बघा हा इथून, आणि इथं तुम्हाला पोस्टर पण पाहायला भेटले, त्या साईडने पण या साईडने हा मार्ग जातो डायरेक्ट खोपोलीला। आणि इकडं तुम्हाला पाहायला भेटतंय श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ। इकडं तुम्हाला डेमो पण पाहायला भेटणार आहेत। या साईडला पण काही गणपती तुम्हाला ॲज अ डेमो लावलेले आहेत। इकडं पण डेमो भरपूर पाहायला भेटणार आहेत, हे बघा। आणि 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत गणपती तुम्हाला सर्व इथं पाहायला भेटणार आहे। 2.5 फुटापर्यंत सजवलेले पेंटिंगवाले सगळे असणार आहेत। आणि हा मेन स्टुडिओ असणार आहे, हा कला आर्ट असणार आहे। आणि इथं तुम्हाला मोठे गणपती पण पाहायला भेटणार आहे। हा एक मोठा गणपती ठेवलेला आहे। आणि इथूनच आतमध्ये जाऊया। मंडळी पाहू शकता 2 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे। पितांबर तुम्हाला पिवळा असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे, किनार वगैरे असणार आहे। आणि शेला पाहू शकता पिंकिश कलर, डार्क पिंकिश असणार आहे आणि गोल्डन डिझाईन त्याच्यावर पाहायला भेटणार आहे। मस्त असा फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाप्पा नाम पण तुम्हाला पाहायला भेटते, हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे, हा असा पाहायला भेटणार आहे। मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे, हा पण 2 फुटामध्ये असणार आहे। कृष्णरूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम असं असणार आहे आणि मस्त अशी पगडी टाईप मारलाय, 2 साइडेड असणार आहे, डबल कलर असणार आहे फेट्यामध्ये पण। आणि बाप्पा तुम्हाला कृष्ण पाहायला भेटणार आहे, नंतर बासुरी हातात असणार आहे। आणि पितांबर पाहू शकता पूर्ण लाईट पिंकिश असणार आहे आणि किनार तुम्हाला शेल्यासारखे असणार आहे। शेल्यावर पण डिझाईन पाहायला भेटणार आहे, डार्क स्काय ब्लू असणार आहे शेला। आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे। हा 2 फुटी बाप्पा असणार आहे, हा बघा। नेक्स्ट वन असणार आहे मयूरासन गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि पितांबर तुम्हाला व्हायलेट कलर असणार आहे, डार्क व्हायलेट, आणि किनार असणार आहे। आणि शेला पाहू शकता, शेला स्काय ब्लू असणार आहे डार्किशमध्ये। आणि मस्त अशी मण्यांची माल घातलेली आहे बाप्पाला। आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्हाला, बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे। फेटा पण असणार आहे बाप्पाला, हा 2 फुटी बाप्पा असणार आहे, हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे। नेक्स्ट वन असणार आहे कमलावर बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला। आणि बैठ्या अवस्थेमध्ये असणार आहे। आणि पितांबर तुम्हाला बघा डार्क ग्रीनिश कलर असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे, मान्यांची मोत्यांची माल असणार आहे बाप्पाच्या इथं। आणि ब्रॉचमध्ये शेला बघा तुम्हाला बटरफ्लाय पाहायला भेटणार आहे ब्रॉच टाईपमध्ये। आणि दोन्ही साईडला 2 फुलं असणार आहेत। आणि बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम असं असणार आहे। आणि पूर्ण फेटा बघा मस्त असं सजवला आहे, हा 2 फुटी बाप्पा असणार आहे, हा बघा हा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, कमलावरचा बाप्पा असणार आहे। मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे, हा बघा तुम्हाला वेलवेट कलर पितांबर पाहायला भेटणार आहे। आणि इकडं तुम्हाला शेला पण पाहायला भेटणार आहे, पेशवा रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। फेटा पण बघा पेशवाई असणार आहे तुम्हाला। आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे, हा बघा हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे। आणि मंडळी इकडं अजून एक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 2 फुटी गणपती असणार आहे। आणि पितांबर तुम्हाला रेडिश कपडा असणार आहे। आणि तुम्हाला इकडं क्रीमिश कलरमध्ये पाहायला भेटणार आहे शेला। आणि त्याला किनार असणार आहे गोल्डन कलरची। आणि बाप्पानाम तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे, हा बघा बाप्पानाम असा असणार आहे। आणि फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हा बघा हा फेटा असणार आहे। आणि फुल्ली बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। तर मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे, गायीवर आरूढ झालेले बाप्पा असणार आहे। तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहेत, हे बघा। बासुरी असणार आहे हातामध्ये। आणि फेटा मस्त असा पिंकिश आणि डार्क पिंकिश 2 कलरचा फेटा असणार आहे। आणि मस्त असं तुम्हाला मोरपंख पाहायला भेटणार आहे। बाप्पा नाम पाहू शकता, बालमूर्त तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि इकडं अशी 2 फुटी मूर्त असणार आहे, ही बघा गायीवर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे कृष्णरूप अवतारामध्ये। नेक्स्ट वन असणार आहे चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे। पितांबर पूर्ण तुम्हाला व्हाईटिश शुभ्र असा पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे। किनार असणार आहे, किनारीला डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि बाप्पा पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे। आणि इकडं तुम्हाला फेटा पाहायला भेटणार आहे, पूर्ण असा फुलांनी सजवलेला आणि हिरांनी सजवलेला। 1 साईड झूल पाहायला भेटणार आहे। पूर्ण बाप्पा तुम्हाला हा
2 फुटी असणार आहे आणि चौरंगावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अजून एक 2 फुटी बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला येलोइश असणार आहे आणि किनार तुम्हाला चॉकलेट कलरची असणार आहे आणि शेला पाहू शकता तुम्ही, जसा भटजीला शेला असणार आहे त्या टाईपचा असणार आहे. मस्त असं हिऱ्यांनी बाप्पाला सजवलं आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. हा बाप्पानाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फेटा पण काही सुरेख मारला आहे. 1 साईड फेटा असणार आहे हा बघा. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा बाप्पा असणार आहे. आपल्याला नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, हा तुम्हाला सोफ्यावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला डार्किश ब्ल्यूमध्ये पाहायला भेटणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. ही बघा, पट्टी पण मस्त मारलेली, कमरपट्टा वगैरे मारलेला आहे आणि शेला पाहू शकता तुम्हाला डार्क पिंक असा शेला असणार आहे आणि मोत्यांची माळ टाकलेली आहे बाप्पामध्ये. आणि बाप्पानाम पाहू शकता. दंत पण तुम्ही पाहू शकता, हिऱ्यांनी सजवलेला दंत पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाचा फेटा काही युनिक वाटतो आहे. हा बघा, कलरफुल फेटा असणार आहे, पिंकिश आणि ब्लूइश असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे. हा बघा, हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, पितांबर तुम्हाला शुभ्र असा पितांबर असणार आहे, किनार मारलेली आहे आणि शेला पाहू शकता, डार्क ब्लूइशमध्ये शेला असणार आहे. आणि हा बघा, शेला तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. बैठी अवस्थेमध्ये चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे आणि बाप्पानाम तुम्ही पाहू शकता. हा असं बाप्पानाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलं आहे आणि इकडं तुम्हाला हातात मोराचा पीस, हा जो तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे, त्रिशूल ज्याच्या हातात असतो तोच हा कृष्ण अवतार बनवलेला आहे पाहू शकता आणि एक मोरपंख दिलेला आहे. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. पाहू शकता तुम्ही, मयुरासन असणार आहे आणि मोर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, गोल्डनिश कलर मारलेला आहे मोराला पण. आणि इकडं फेटा पाहू शकता, मोरपंख 3 असणार आहेत डायरेक्टली आणि बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता, शेला जो असणार आहे तुम्हाला नेटमध्ये येलोइशमध्ये असणार आहे आणि गोल्डन डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता, वेल्वेटमध्ये असणार आहे आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2.5 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, हा असा दिसणार आहे 2.5 फुटी बाप्पा. मंडळी, 2.5 फुटामध्ये अजून एक बाप्पा असणार आहे. हा बघा, तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये पितांबर पाहायला भेटणार आहे. जसा क्रॉस कैची असणार आहे तसाच हा बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं तुम्हाला मूषक पाहायला भेटणार आहे, उंदीर मामा पाहायला भेटणार आहे. त्यांनी लोड पकडला आहे आणि त्या लोडावरच बाप्पाचा हात आहे. मस्त असं हिऱ्याने बाप्पाला सजवलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सोंडेवर पण मस्त असं रेखाटन केलेलं आहे, काय बाप्पानाम वाटतो आहे. कानात पण ब्रॉश 2 टाकलेले आहेत आणि तुम्हाला मुकुट, काहीतरी आगला वेगळा मुकुट पाहायला भेटणार आहे. काय मुकुट वाटतो आहे पाहू शकता तुम्ही. हा 2.5 फुटी बाप्पा असणार आहे. बघायला काय भारी वाटतो बाप्पा. हा बघा, आणि बॅक साईडने मयूर आलेला आहे, तो पण लाकडी मयूर दाखवला आहे आणि मयूरासन टाईप असणार आहे आणि उंदीर मामाने लोड पकडला आहे बाप्पा पाहू शकता. तर नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, पाहायला भेटणार आहे. हा बघा, पितांबर तुम्हाला पिस्ता कलर असणार आहे आणि रेडिश आणि गोल्डन कलरची किनार तुम्हाला पाहायला भेटते. मस्त अशी किनार मारलेली आहे. शेला तुम्हाला रेडिश कलर असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता, सोंडेवर पण मस्त रेखाटन केलेले आहे पाहू शकता. फेटा पण काहीतरी युनिक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा फेटा असणार आहे आणि हा टोटल 2.5 फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता. हा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मंडळी, नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, तुम्ही पाहू शकता, इकडं वाघाची कातडी असणार आहे आणि पितांबर पाहू शकता, साडीची पितांबर मारली, तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. मल्हार रूप अवतार असणार आहे बाप्पाचं. हातात तुम्हाला त्रिशूल पाहायला भेटणार आहे आणि इकडं तुम्हाला मस्त असं काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे बाप्पामध्ये. शेला पण पाहू शकता तुम्ही. आणि जी रुद्राक्षांची माल असते तिथं तुम्हाला शिंपल्यांची माल आणि घंटा वगैरे असणार आहे. 1 साईड तुम्हाला डमरू पाहायला भेटणार आहे आणि इकडं तुम्हाला मल्हार रूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे. फेटा तुम्हाला सेम खंडोबासारखा पाहायला भेटणार आहे आणि इकडं तुम्ही नाम पण पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2.5 फूट असणार आहे. काहीतरी युनिक बाप्पामध्ये पाहायला भेटतोय. हा बघा, हा असा बाप्पा असणार आहे. खंडोबा रूप अवतार बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. मंडळी, नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. 2.5 फुटामध्ये तुम्हाला ढोलकीवरचा बाप्पा पाहायला भेटणार आहे. पूर्ण व्हाईटिश तुम्हाला पितांबर आणि शेला पाहायला भेटणार आहे आणि पितांबर असणार आहे, त्याची किनार तुम्हाला हिरवी असणार आहे आणि शेला कमरपट्टा जो मारलेला आहे, शेला आणि कमरपट्टा दोघांची जी किनार असणार आहे तुम्हाला रेडिश असणार आहे. आणि बाप्पाला हा बघा ब्रॉच मारलेला आहे आणि बाप्पाना पाहू शकता, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि दोन्ही कानामध्ये बिग बाली टाईप पाहायला भेटतोय आणि बाप्पाचा फेटा मारला आहे, फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा 2.5 फूट बाप्पा असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. ढोलकीवरचा बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये. हा पण बाप्पा असणार आहे. मोर असणार आहे साईडला, कृष्ण रूप अवतार असणार आहे आणि पितांबर तुम्हाला पिस्ता कलर असणार आहे. किनार पाहू शकता तुम्ही,
किनार तुम्हाला शेला आणि पितांबरचे दोन्ही सेम असणार आहे. शेला तुम्हाला डार्क पिंकिशमध्ये असणार आहे हा बघा. आणि हातात बासुरी असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. फेटा पण मस्त बाप्पाचा सजवला आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये असणार आहे. हा 2.5 फूट बाप्पा असणार आहे हा बघा. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये तुम्हाला तबला पाहायला भेटणार. तबल्यावरचा गणपती पाहायला भेटणार आहे. पिस्ता कलर तुम्हाला पितांबर असणार आहे. शेला तुम्हाला डार्क पिंकिश कलरचा असणार आहे. वेल्वेटमध्ये शेला पाहायला भेटणार आहे. गळ्यात तुम्हाला मोत्याची माल पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम असा असणार आहे. आणि झूल पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं मारलेला आहे पाहू शकता. कृष्ण अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. तो पण तबल्यावरचा गणपती असणार आहे. तो पण तुम्हाला 2 फुटी पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. त्रिशूल रूप अवतारामध्ये बाप्पा जो असणार आहे तोच असणार आहे. पण वेगळ्या अनोख्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. किनार तुम्हाला गोल्डन असणार आहे. शेला पण तुम्हाला सेम मॅचिंग असणार आहे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता बाप्पानाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काहीतरी युनिकनेस असणार आहे बाप्पानामामध्ये हा बघा. आणि मुकुट तुम्हाला एक वेगळ्या रूपामध्ये सजवलेला पाहायला भेटणार आहे. हे बघा मुकुट एक नंबर वाटतं. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा 2.5 फुटी बाप्पा असणार आहे हा बघा. पूर्ण व्हाईटिश असणार आहे. जशी भारत माता असते त्याच टाईपमध्ये हा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा. हा असं असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे सोफ्यावरचा गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा. पाहू शकता पितांबर व्हायलेट असणार आहे. लाईट व्हायलेट कलर असणार आहे. आणि किनार तुम्हाला डार्क व्हायलेटचे असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे हा बघा. शेला वन साईड दिलेला आहे. आणि सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलं आहे हा बघा. हा असा तुम्हाला फेटा पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा. हा असा पाहायला भेटणार आहे. हा 2.5 फूट बाप्पा असणार आहे हा बघा. पाहू शकता काहीतरी कलरफुल तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे हा बघा. तुम्हाला हा मुकुट जो फेटा मारलेला आहे मुकुटाच्या बदली फेटा मारलेला आहे. कलरफुल असणार आहे. व्हाईटिश कलर असणार आहे. त्यात कलरफुल डिझाईन असणार आहे. मोर पंख पण लावलेले आहे. आणि बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. झूल टाकलेलं वन साईड. आणि शेला आणि पितांबर मॅचिंग व्हाईटिश असणार आहे. आणि किनार पाहू शकता तुम्हाला मॅचिंग भेटणार आहे. शेल्यावर तुम्हाला डिझाईन असणार आहे फुलांची. आणि बाप्पा पाहू शकता दोन्ही साईडला तुम्हाला फ्लावर्स हातामध्ये बाप्पाच्या पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे हा बघा. हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. एक सिंपल गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता रेडिश असणार आहे. आणि व्हाईटिश कलरमध्ये तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे. फेटा पण मारलेला आहे. डबल कलर असणार आहे. व्हाईट आणि रेडमध्ये काहीतरी युनिक बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एकदम सिंपल बाप्पा असणार आहे हा बघा. पण मस्त वाटतोय. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. बैठी अवस्थेमध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पहिले पाहू शकता कोली बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा जो नेकेड गणपती असतो त्यालाच कोली बाप्पा बनवलेला आहे. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला. सदरा वगैरे पाहायला भेटणार आहे हा बघा. मस्त असा टोपी पण पाहायला भेटणार आहे हे बघा. आणि टोपीवर ब्रॉश टाकलेला आहे. बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा कोली बाप्पा असणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा हा बघा. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला हा 2 फुटी असणार आहे. असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. पाहू शकता इकडं फेटा काम वगैरे शेला काम आणि पितांबर काम चालू आहे हे बघा. आणि हेच मारले जातात. इकडं दादूस असणार आहे हा बघा. आता पितांबर मारतोय दादूस नाव काय जयेश. आणि कुठला दादूस कल्याणचा दादूस असणार आहे. आणि हे बघा पितांबर काम चालू आहे. पितांबर आणि त्याची किनार मारली जात आहे. तरी हा 1.5 फूट गणपती असणार आहे ना दादूस. 1.5 फूट असणार आहे. किती टाईम लागतो तरी शेला आणि पितांबर मारायला. अर्धा तास जातो. ओके हा बघा अर्धा तास जातो 1.5 फूट गणपतीला. आणि फटाफट शेला आणि पितांबर दोन्ही मारले जाणार आहे. मुकुट पण सजवला जातो का की फक्त कपडा मारतो का मुकुटला पण. ओके हे बघा पूर्ण गणपती सजवतं. ओके दादूस तरी किती वर्ष झाली. आपल्याला 5 वर्ष झाली. ओके दादूस धन्यवाद. चला तर मंडळी आलेलो दादाकडं जाणून घेऊया. दादा आपलं नाव. नमस्कार माझं नाव शुभम डेरे. ओके आणि आपल्या कला केंद्राचं नाव काय असणार आहे. आपल्या कला केंद्राचं नाव आहे श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ. ओके आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत तरी भेटणार आहे गणपती. आपल्याकडे मूर्त्या ह्या आहेत त्या 1 फुटापासून ते सध्या 3 फुटापर्यंत होलसेल बुकिंग आणि रिटेल बुकिंग दोन्ही चालू आहे. दोन्ही बुकिंग चालू आहे. येस. ओके आणि किती वर्ष झाली तरी कारखाना आहे. या जागेवरती आपलं यंदा 4थं वर्ष आहे. ॲक्च्युली आपल्या कारखान्याला 8 ते 9 वर्ष झाली. ओके. सुरुवात आपली वरईपासून झाली होती. ओके. मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं मागच्या वर्षी. ओके वरलीमध्ये होणार आहे. आणि हा पण मतलब वरलीमध्ये 9 वर्ष झाली आणि इथला 4था वर्ष असणार आहे. ओके दादूस आणि रिस्पॉन्स कसा आहे कस्टमरचा. कस्टमरचा रिस्पॉन्स आता थोडा वाढत चाललाय. ओके. जसं जसं गणेश चतुर्थी जवळ येईल तसा रिस्पॉन्स अजून वाढत जाईल. ओके आणि हा ॲड्रेस काय असणार आहे दादूस इथला. हा पेन खोपोली बायपास रोड आहे. ओके धावटे गाव. ओके धावटे गावाच्या इथंच असणार आहे. डायरेक्टली पोस्टर पण बाहेर आपल्याला पाहायला भेटणार.
ओके दादा, धन्यवाद. ओके. चला तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.